कधी असं वाटलंय का हो की आयुष्य आणि अध्यात्म किंवा निर्णय घेताना डोक्याचा पुरता भुगा झालाय? एक जण म्हणतो हे कर, दुसरा सांगतो ते कर, आणि तुम्हाला समजेन असंच होतं की नक्की कुठला रस्ता धरायचा. अर्जुनाची अवस्था सुद्धा आज अगदी अशीच झाली बरं का. आणि अर्जुन श्रीकृष्णाला थेट तोंडावर सांगतो की तुमच्या बोलण्याने माझी बुद्धीच फिरली. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 2 मध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे देवा, तुमच्या या संदिग्ध म्हणजे परस्पर विरोधी वाटणाऱ्या वाक्यांनी माझी बुद्धी जणू मोहात पडली आहे, गोंधळली आहे. म्हणूनच मला एकच असा मार्ग निश्चित करून सांगा ज्याने माझं अंतिम असं कल्याण म्हणजे श्रेय होईल. अर्जुनाच्या या व्याकुळतेचं खूप सुंदर विश्लेषण हा श्लोक करतो. इथे अर्जुन श्रीकृष्णाला दोष देत नाहीये, तो स्वतःच्या बुद्धीची अपूर्णता मान्य करतोय. सामान्य माणसाची बुद्धी म्हणजे ड्युअलिझममध्ये अडकली. त्याला वाटतं एक तर मी ज्ञान तरी घेतलं पाहिजे, नाहीतर कर्म तरी केलं पाहिजे. त्याला या दोन्ही एकत्र गोष्टी केल्या पाहिजेत असं समजत नाही. आता नेमकं हे अर्जुनाची मागणी नक्की काय दाखवते? माणसाला आयुष्यामध्ये शॉर्टकट किंवा सोप्पा एकच नियम हवा असतो, बरोबर आहे. पण अध्यात्म हा कोणता असा रेडीमेड किंवा शॉर्टकट फॉर्म्युला नाही आहे ना. तरीसुद्धा अर्जुन इथे प्रेय म्हणजे क्षणभंगूर आवडणारी गोष्ट मागत नाही आहे. तो श्रेय म्हणजे अंतिम कल्याण करणारी गोष्ट मागत आहे. हीच अर्जुनाची सर्वात मोठी पात्रता आहे. हा श्लोक आज आपल्याला निर्णयाच्या गोंधळांवरती उपाय देतो. एक म्हणजे गोंधळ मान्य करण्याची हिंमत ठेवा. अर्धवट ज्ञानाचा आव्हानापेक्षा मला समजत नाही आहे, माझी बुद्धी गोंधळलेली आहे, हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल. दुसरं, प्रिय नाही श्रेय मागा. तात्पुरते सुख देणाऱ्या गोष्टींच्या मागे कधीच पळू नका. आयुष्यात असा मार्ग निवडा जो दीर्घकाळामध्ये तुमचे अंतिम कल्याण म्हणजे चांगलं काहीतरी श्रेय करेल. तिसरं म्हणजे फोकस स्पष्ट करा. 100 विचारांच्या होडीमध्ये पाय ठेवू नका. योग्य गुरु किंवा मार्गदर्शकाकडून एकच स्पष्ट ध्येय निवडा आणि त्यावर ठाम राहा. अज्ञानाचा आव आणू नका, गोंधळात जगू नका. सत्य आणि कल्याणाचा म्हणजे एकच स्पष्ट मार्ग निवडा आणि त्यावर चालत राहा. स्पष्ट वक्ते बना, ज्ञानी बना.